विठ्ठल मंदिराच्या विकासासाठी सुरू असलेल्या 73 कोटींच्या आराखड्यातली कामं वेगाने सुरू झाली आहेत। विठ्ठल मंदिराला पुरातन 700 वर्षांपूर्वीचे रूप येऊ लागले। सध्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातील काम अंतिम टप्प्यात असून संपूर्ण मंदिराला पुरातन काळातील दगडी फ्लोरिंग बसवण्यात येत आहे। विठ्ठल मंदिरातील महालक्ष्मी मंदिराचं बरंचसं काम पूर्ण झालं असून आता हे मंदिर त्यामुळे शेकडो वर्षांपूर्वीच्या रूपात दिसू लागलंय। मंदिराचा या आतल्या परिसराचा आढावा घेतलाय सुनील दिवाण यांनी। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या काळातलं म्हणजे 700-750 वर्षापूर्वीचं विठ्ठल मंदिर कसं होतं त्याचं रूपडं आता पालटायला लागलेलं आहे। तो जो काळ होता त्याच काळाच्या रूपात विठ्ठल मंदिर यायला लागलेलं आहे। सध्या जो 73 कोटीचा विकास आराखडा आहे त्या आराखड्यातली कामं आता जोमाने सुरू झालेली आहेत। मूळ जे पूर्वीचं मंदिर होतं त्याचं फ्लोरिंग कसं होतं, त्याचं दगडी बांधकाम जे आहे ते कसं होतं, हे सर्व आता बाहेर काढायचं काम चालू आहे। पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली रात्रंदिवस हे काम सुरू असते। सध्या फक्त केवळ 4 तास सकाळी 6 ते 10 या वेळेपर्यंतच भाविकांना मुखदर्शनाला सोडलं जातं आणि इतर वेळेला संपूर्ण मंदिराचं काम चालू असतं। आपण पाहू शकतो विठ्ठलाच्या गाभाऱ्यात जिथं ग्रेनाइट लावलेलं होतं ज्याच्यामुळं खऱ्या अर्थाने या पुरातन दगडांचा श्वास कोंडला होता, हा श्वास मोकळा करायला सुरुवात झालेली आहे। बऱ्यापैकी प्रमाणात हे मार्बल आणि ग्रेनाइट हटवण्यात आलेलं आहे। हा विठ्ठलाच्या चौखांबीचा भाग आहे। इथं सुद्धा प्रत्येक दगड जो बाहेर आला त्याच्यावर काहीतरी मोडी लिपीत किंवा वेगवेगळ्या लिपीत लिहिलेली ही पुरातन ठेवा हा समोर यायला लागलेला आहे। मंदिरातली ही सोळखांबी आहे। प्रत्येक खांबावर हे जे बारीक नक्षीकाम पुरातन काळात केलेलं आहे ते आता ठळक रीतीने दिसायला लागलेलं आहे। ह्याच्यावर पुरातत्व विभाग सध्या काम करतोय आणि हे जे ह्याच्यावर जे वेगवेगळे लेप चढले असतील काय असेल हे काढायचं काम करतोय आणि यातून हे विठ्ठल मंदिराचं अतिशय वैभवपूर्ण रूप जे आहे हे समोर यायला लागलेलं आहे। अशाच रीतीनं विठ्ठल मंदिरातला प्रत्येक भाग हा मूळ रूपात त्याच्या आणला जाणार आहे आणि भविष्यात काही दिवसांनी ज्या वेळेला भाविक पुन्हा विठ्ठलाच्या दर्शनाला येतील त्यावेळेला त्यांना 700 वर्षापूर्वीचं जे देवाचं वैभव होतं ते हे मूर्ती रूपातलं वैभव, हे नक्षी रूपातलं वैभव, हे मंदिराचं वैभव पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।